आज आपण बनवणार आहोत सांगली कोल्हापूर स्टाईलचा अंड्याचा फेमस रस्सा। त्यासाठी आपण थोडेसे जिरे, त्यामध्ये थोडेसे तीळ आणि 4 मिरे, 4 लवंग आणि थोडीशी दालचिनी टाकून मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घेऊया अशा प्रकारे। आणि त्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या एक 8 ते 10, त्यामध्ये थोडंसं आलं आणि नंतर त्यामध्ये थोडंसं खोबरं असं घालून ते बारीक वाटून घेऊयात अशा प्रकारे। नंतर आता त्यामध्ये अर्धा मीडियम साईजचा टोमॅटो, मीडियम साईजचा अर्धा कांदा ते घालून थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे वाटून घेऊयात। नंतर एका पातेल्यामध्ये छोट्याशा थोडंसं तेल थोडंसं गरम होईपर्यंत थांबून त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते घालू। छान तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घेतलं। त्यामध्ये नंतर थोडं धनेपूड, हळद आणि नंतर कोल्हापुरी आणि सांगली चटणी 1.5 चमचा। चटणी छान तेलात भाजेपर्यंत आपण थांबू आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। नंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली अंडी अशी थोडे अर्ध्यापर्यंत कापायची आणि त्यामध्ये ॲड करूया अशा प्रकारे। ते थोडंसं हलवून एक अर्धा मिनिट तसंच गॅसवर ठेवू। नंतर त्यामध्ये पाणी घालूया। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया। एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालूया। अशा प्रकारे आपला अंड्याचा रस्सा तयार आहे। मस्त अशी भाकरी, वा, नक्की घरी करून पहा। मस्त कांदा टोमॅटो भाकरीसोबत अंड्याचा रस्सा एन्जॉय करा, नक्की करून पहा। बाय।